नाही आणलंच नाही पोरं. हे काय पोरं दादा विचित्राचं नाव सांगायचं प्रत्येकाची जेल फिरत म्हणायचं तर की दहा जणांचं नाव 10-20 जणांचं नाव सांगायला पाहिजे. घ्यायचे कम नाही घ्यायचे. काल एवढं मारा होऊन गेला फिरत गेला पोराला सांगायचं. आम्ही आज चालू झाले खडकत या ठिकाणी जो निळ्या झेंड्याच्या फडकण्यावरून जो वाद निर्माण झालेला आहे त्या वादामध्ये खरं तर विशिष्ट समूहाच्या जात समूह आहे त्यांच्याकडून दलित वस्तीवर हल्ला घडविण्यात आला. तोही तहसीलदार त्या ठिकाणी EPI DYSP यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. म्हणजे एक प्रकारे पोलीस संरक्षणामध्ये दलित वस्तीवर हल्ला घडविला का काय असा एक प्रश्न निर्माण होत आहे. आणि त्यामध्ये कालपासून या ठिकाणचे खडकतमधले रहिवासी असतील आष्टीमधले काही रहिवासी असतील या सगळ्यांचे मला फोन चालू होते की बाबा अशा पद्धतीनं हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्याचं समर्थन एक प्रकारे पोलीस प्रशासनाकडून केलं जात असल्याचं दिसून आलं. त्यामुळं काल रात्री इथल्या PIला इथल्या DYSPला फोन करायचा प्रयत्न केला. त्यांचे मोबाईल हे स्विच ऑफ होते. त्यानंतर त्या जे पीडित होते या पीडितांना हे पीडित ज्या वेळेस गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यानंतर यांना त्यांच्या घरी वापस पाठवल्यानंतर आज सकाळी पुन्हा ह्या विशिष्ट जात समूहाचे लोक एकत्रित आले आणि गावातलीच नव्हे तर आजूबाजूच्या गावातली लोक सुद्धा त्यांनी गोळा केले आणि ते गोळा करून आज सकाळी पुन्हा त्या खडकत येथील दलित वस्तीवर अमानुष हल्ला केला. या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो. तसंच या ठिकाणचे जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी फोन केल्यानंतर आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो किंवा नेमका विषय झालेला काय. तर या ठिकाणी पोलीस संरक्षणामध्ये इथल्या दलित समूहावर एक राजकीय दबाव तंत्राचा वापर होत असावा असाही माझा आरोप आहे. आणि या राजकीय दबावापोटीच चाललेला सगळा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आता माझं SP बोलणं झालं. SP ला म्हणलो की मी कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे आणि SC कॅटेगरी मधलेच काही युवक उचलले चाललेत. तर ते म्हणले आम्ही काय कोणत्या विशिष्ट एका जातीसाठी काम करत नसून आम्ही जे व्हिडिओ फुटेजमध्ये येत आहेत त्यांना आम्ही अटक करत आहोत. परंतु आताच एक 5 मिनिटापूर्वी प्रशासनाची गाडी आलेली आहे आणि प्रशासनाच्या गाडीमध्ये जे भीमसैनिक जे अभ्यास करतायत जे सुशिक्षित आहेत आणि या प्रकरणाशी त्यांचा कसलाही संबंध नाही जे घरी बसलेले आहेत अशांना आता पोलीस प्रशासनानं कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अटक केलेलं आहे आणि आता सध्या आष्टी पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलेलं आहे. खरं तर ही एक मुस्कटदाबी दलित समूहाची चाललेली दिसून येत आहे. तर माझं तमाम आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी पक्ष संघटना सर्वांना माझं जाहीर आवाहन आहे की बाबा तुम्ही सर्वजण आता एकत्र येण्याची खरी गरज आहे. या आष्टी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण यावं आणि या ठिकाणी जे कॉम्बिंग ऑपरेशन चाललंय ते कॉम्बिंग ऑपरेशन आपण सर्वजण मिळून थांबूया अशी एक मी आवाहन करतो. थांबतो. जय भीम, प्रबुद्ध भारत.